खा, तिला खाऊन दे, तिला खाऊन दे. मी खाते. काय घे काय मी खाय तुझं काय? अरे अंडे टाकले सर. हो नाही खाणार. का अंकिता आपण रडवू कोणाला तरी सांग त्याला. नवीन आहे रे, शिकाऊ आहे तो. खरोखर रडायला येईल हा? काय काय जाशील तर म्हटलं खरोखर रडायला येईल. जाशील तर म्हणजे म्हटलं नको बोलतो तिला. आत्ताच असेल तर असं अंकिता डोळ्यात दिसतंय, रडू नको. नाही नाही डोळ्यात अंकिता नको रडू हा. हे चालली आहे ना ती कानफाटीत आवाज चालली आहे ना त्याला सोडून सध्या म्हणजे एका दिवसासाठी. तर ते तिला जीवावर आलंय. काय पण तिने कमीत कमी 10 वेळा बोलली असेल कुणाल चल ना, कुणाल चल ना, काम इम्पॉर्टंट आहे, कुणाल चल ना. तू राहशील का, पण हे नाही सांगत आहे की मी राहीन का म्हणून. अरे नाही असं तो एकटा बोर होणार, त्याला सवय झाली आहे. काम आहेत त्याच्याकडे. तू 50 फोन उद्या करणार बघ. नाही करणार अरे म्हणजे तू 50 फोन करतोय का, वाईट नाही येडी आहे तसं नाही म्हणत आहे मी. म्हणते तू चल. इथली केस गेली खेचून ना. इथली केस गेली केस नसतं केस गेले. इथली केस आणि इथले केस नाही इथली नसतंच काही. आता माझी नाही तुझं नाही, तुझं नाही. अशी ओरबडली असेल ना, अशी ओरबडून ना, अत्याचार रे अत्याचार. ह्याला म्हणतात अत्याचार. ते लग्नापर्यंत राहू दे जरा. तेच ना. नंतर तुला केसाला ओढायची असते. ओढत नाही रे मी, फक्त असं हलकं पकडते हलकं, आणि असं फक्त हे बघ, हे बघ, आता असं करते फक्त. काय एवढं काय. तर श्रीकडं व्हिडिओ, श्री नाही कोण मंदारकडं व्हिडिओ आहेत बघ. मध्ये रात्रभर गाडी मलाच चालवायची आहे. अरे झोपू दे रे जरा. फ्रेश वाटली पाहिजे ना लग्नात. अरे उद्याचं काय पण. जरा माझ्या बहिणीची काळजी घ्या जरा, समजतं काय. उगाच फक्त जाऊ नको तिथे. उगाच नाही जाणार आहे, तिला घेऊन जाणार ते मोठं काम आहे. पलटलो तुझं. बरं आला बोल. काय बोलत होतास? मी म्हटलं की प्रदीप सारखे मित्र मिळत नाहीत, की जो तुझ्या एक एवढ्या रात्री हाक मारलीस आणि लगेच आला की चल मी येतो देवबागला. असे मित्र नाही मिळत. असं बरेच जण बोललेत पण मला आधी काय की प्रदीप सारखे मित्र म्हणजे नेहमी येतो तो माझ्यासोबत. आम्ही वन डे रिटर्न मारतो असंच. तेच ना, एवढं लांब येणं म्हणजे इथल्या इथं ठीक आहे, चल मुंबईत जाऊन येऊ चल, किंवा हे करून येऊ चल, आपलं काम आहे, तुझं अर्जंट काम आहे तर जाऊन येऊ. देवबाग म्हणजे हा भयानक आहे. त्याच्यामुळे चांगला मित्र आहे तुझा. त्याला माणूस की सगळ्याच गोष्टी आहेत व्यवस्थित आहेत. त्याला लवकर चांगली मुलगी मिळू दे. पण म्हणजे तो लग्नानंतर बदलेल. म्हणजे तो बदलेल. अरे लग्नानंतर बदलतात. लग्नानंतर किंवा त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी आली ना तर तो बदलणार म्हणजे ह्या बाबतीत बदलणार. तो माणूस म्हणून बदलणार नाही. प्रायोरिटीज चेंज होतात, त्याच्यामुळे माणूस थोडासा त्याच्या वागणुकीत बदल होतो. म्हणजे काय होतं, आता त्याची बायको आल्यानंतर ती एवढ्या लांब त्याला सोडायला कसं काय पाठवेल सांग मला. एकतर ती सोबत येईल असं काहीतरी होऊ शकतं, समजूतदार असेल तर. नाहीतर मग कुस्की असेल तर मग ती बोलेल की हे कशाला जायला पाहिजे, तुझं काय काम आहे, असं तसं. त्याच्या नवऱ्याला सांग ना सोडायला तिच्या नवऱ्याला. नवऱ्याला काय झालंय. तू का नाही येतेस ते तूच सांग आता का नाही. मी आलो तर दोन्हीकडची कामं रखडते. ठीक आहे, मग तू इकडची कामं करून घे, मी तिकडची कामं करून लगेच आत्ता जा. तू झोपून उठशील, कामं करशील, तोपर्यंत रात्री मी येतेच. रात्री 2 पर्यंत पोहोचतेच मी उद्या. नंतर बोलू नको अरे हे विसरली. घेतलं इन्स्ट्रक्शन देतच असते जाताना. झालं चल. मला आधी हे सांग की तुला वाटतं मला इन्स्ट्रक्शनची गरज आहे. किती काय तू कोणाच्या बापाशीच ऐकायचंच नाही. बघ कसं माका माहित, पण तरी पण त्याचं समाधान होऊन दे की त्यांना तुका सांगल्यान आणि माका गाडी घालूक तुका मिळान की त्यांना तुका सांगलेले असं. तर असं पण गाडी घालतोस काय मोठी गोष्ट. मगाशी कुणाल गाडीत तुझं खूप कौतुक करत होता. प्रदीप किती भारी आहे वगैरे असं काय बोलत होता. खरं सांगते, ब्लॉग मध्ये बघशील, खरंच कौतुक करत होता मगाशी. खूप लेक्चर दिलं त्याने मला. अच्छा आपण कौतुक, तुला कसं माहिती. तुला कुठं माहितीये पण त्याला नाही त्याला नव्हता, तू नव्हतास.
आत्ता गाडीत येताना आता केलंय त्याने सौरभ एवढं नको रे. सांगा मला माहिती होतं तिने कॅमेरा उघडला म्हणजे काहीतरी असणार. अरे तिला हा? व्यवस्थित चालू हा? एकदम छान. मी व्यवस्थितच चालतो टेन्शन नको. ती काही चेक केलंस ना 6 गिअर जरी असले तरी प्रदीप 7व्या गिअरलाच गाडी चालवतो. नाही 6 गेअर आहे ते 7वा 8वा टाकू नको. तो टाकतो त्याचा आहे तो वेगळा एक. बघ तिला खूप चांगला मगाशी तिने कसं सांगितलं तिने किती सांगा तो तेच करणार त्याला जे नाही करायचं व्यवस्थित चालव. झोप आली तर झोप. ते झोप. तिला माहिती. जोपर्यंत झोप. गाडी बाजूला लावून एक झोप. मिनिट काय आता हात दुखायला काय हात दुखतोय शुद्धीवर आहे जरा शुद्धीवर आहे. जवळ आलेलो आहोत घराच्या थोड्या काही वेळामध्ये आम्ही अंकिता मॅडमच्या घरी पोहोचणार आहोत आणि 15 काकींना मिनिटं. सरप्राईज देणार आहोत. ऍक्च्युली तू तुझ्या प्रोजेक्टला बोलले असतील त्यांना हा माहित पण नाहीये. मी फक्त कामगारांशी बोलले आणि मी आले पण आणि त्या बाबांची दोघींना सांगितलंयस का तू? स्टोरी बघितली असणार ना इंस्टाग्रामला. हा त्यांनाही मी इन्फॉर्म नाही केलंय. स्टोरी बघून कळणार त्यांना. ते पण माहितच नाही मी आले ते. माहिती काय काल कोण बाबा मग सांगतात आता तर 5 तारीख शिवाय येणार नाही. अरे यार मला वाटलं न्यूज लीक झाली असेल बघ अजूनपर्यंत. तरी. न्यूज रिपोर्टर अरे बाबा काय काय बांधतायत ते काय अर्थ आहे त्याला. चुकीचं बांधतायत चुकीचं ते. बांधतायत ना मी सांगितलं बाबा 50 वेळा. चुकीचं वाटतंय काय. काय चुकीचं म्हणजे आता ते कसं काय मला त्याच्याशी आता बोलायला लागणार आहे. काय चुकीचं बांधून ठेवलंय ते बोलते त्याच्याशी म्हणून यायला लागलं मला. आपलं डंपर मागवतो आणि वर वर वाढवीत चाललो असं. पण दुकानाची पण उंची जास्त आहे. ह्याची उंची जास्त नाही. कधी काय थोडीच टाकले तेवढेच आहे. तेवढे हेही नाही पुरणार मग त्यांना. ते लावत चालतो फक्त. बाबा हे काय बांधलंय यांनी. हे काय बांधलंय कसं करणार इथून आल्यानंतर ते दुकान आहे. आणि मी हा खर्च वाचवण्यासाठी त्याला हे मागे घे म्हणून सांगितलेलं. मागे म्हणजे लोक कशी उभी राहणार मला सांगा. दुकानाचं हे करायला इथे लोक कशी उभी राहणार. हे अडकणार की नाही त्यांच्या डोक्याला. मग मला हा खर्च करायचा नव्हता. जास्त पैसे ह्याला जात होते म्हणून हे दुकान मागे घे म्हणून कसं करतोय तो. असं उतारणं 2 बाजून. हे अजून वाढणार किती. हो ते चिरे कालचे आहेत काय? कुठचे? हे हो काय लावले? हे मग ते निघू शकतात. हो नक्की. तुडायचे मग तोडायचे. दुपारी निघतो आता 2 वाजता लगेच. बाई मी लगेच निघते. माझी कामं तिकडे राहिली कोण झोपाचला काय झोपायला हे त्यांच्याशी कोण भांडणार आहे? कर जरा भांडायला झोप. हे 9 शिवाय येत नाहीये तुमची फ्रेश व्हा आणि झोपा. ती म्हणाली की मी झोपते व्यवस्थित. ती गाडी झोपून गाडी आली आहे. झोपते. तू झोपतोय. ह्याला ती काय झोपू म्हणाली दे. त्याला की मी- खायला दे. मी खायलाच चालू ठेवलंय. चल त्याला गाडी खायला काय दे. लावलं? झोपू दे. गाडी खेळवलं? गणगौरीचे. ये रे. त्याला खायला दे म्हणजे आम्हाला पण खायला दे. फक्त तो होय खाऊन गं, झोपेल. पण प्रदीपला सांगते तू फ्रेश हो जा. जा. काय आंघोळ नाही झोपणार मी पण अजून झोपच नाही ते मी तर थोड्या तरी वेळाने ते झोप आली की झोपेल तो. 3-4 वाजता आम्ही निघू. डोळे बघ झोपेतून उठला. ढाचाचा कर. पुन्हा तिची काम आहे उद्या मी घरच्या कपड्यात आले. हे बघ झोपच नाही. हे बघ घरच्या कपड्यात आले मी. झोपच नाही त्यात. आंघोळ केल्यानंतर झोप येणार रे. अरे असं तरतरी ते अजून छान. संध्याकाळ रात्री पण गाडी चालू शकतो. हे बरोबर आहे पण आता ह्याच्यामुळे चुकणार ना सगळं. हे आता एवढं खाली आहे. ह्याची हाईट वर घेतली तर आता पत्रा कुठून लावणार तो. पण आलेली होती किती असली असती. उघडलाय तितक्यात हजर. नाही बघितलं असं तू आठवण काढलीस की मी कायम हजर होणार. टेन्शन नको अरे बाबा. टेन्शन नको घेऊस. जेव जेव हाय ग डोकं फिरवलंय माझं पण. थोडस खा
डोकं शांत आणि होईल. मग त्यांच्यावरती शब्दांचा मारा करणार आहे मी आज. डायरेक्ट वेडा आहेस केवढा ट्रॅव्हल करून काय यायचं पण खरंच नाही म्हणजे तुला करावंसं वाटतंय मेहनत आहे त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण एवढा तू प्रवास करून आलायस आता मलाच वाईट वाटायला लागलंय. मी तू काहीतरी करूया आपण पण तेव्हा पॉसिबल नाहीये खरंच कारण आता झालं असं की लग्नात माणसं आमची कमी आणि टीम जास्त आहे. म्हणजे फोटोग्राफर्सची 15 लोकांची टीम झाली आहे त्याच्यानंतर डेकोरेटर्सची 25 लोकांची टीम झाली आहे. सो हीच 100-150 माणसं आमच्या लग्नाला आहेत म्हणजे लग्नाला आमच्या नातेवाईक नाही तर या माणसांमध्ये लग्न होईल अशी अवस्था झाली आहे आमची. सो त्यामुळे ते अजून मी ऍड ऑन नाही करू शकत आहे आता. तू खूप आधी आला असतास ना तर मी नक्की तुला काहीतरी चान्स दिला असता. तुम्हाला बघायचं की मी तुम्हाला किती मेसेज केले. अरे मेसेज म्हणजे इंस्टाग्राम वरती शक्य आहे का मेसेज बघणं मला? नाही मी तुम्हाला जे जे कॉन्टॅक्ट मिळाले ते सगळ्यांना केलेत मी सगळ्यांना. एक पण ह्यांना पण केलेले ह्यांनी पण नाही पण केले भरपूर जणांना केले मला? मी. त्याला नसेल होय, मला मी नसेल केलं. आला. मी केलाय की मला आहे की माझ्या सौरभ शिंगरेला केला असणार हा त्याला असणार. काहीतरी करू आपण पण तेव्हाच तर मी तुला हे नाही करू शकणार. तुझा नंबर मी घेऊन ठेवते. आई त्याला काहीतरी खाल्लं ते एवढं लांब नाही नाही नको नाही खाऊन जाऊ. नाश्ता वगैरे काय खाल्लंस? पोहे खाल्ले तिथं आणि परत आता जाणार कसा तू? ड्रायव्हर बस कोणती बस आहे? आहे साडेतीन कसं एवढा लांब शोधत राहिला काय बापरे. त्याच्यापेक्षा कॉन्टॅक्ट नंबर जर मागून कॉन्टॅक्ट केला असेल तर केला एवढं ना लांब मी. केला असेल माहित नाही पण करू काहीतरी करू आपण पण लग्नाचं खरंच पॉसिबल नाही. मी उगीच तुला होप्स नाही देणार कारण आता भरपूर जणांची टीम वाढली आहे आणि आता आम्हीच विचार करतोय की आता ते सगळ्यांना कारण सगळ्यांना राहायला जागा देणं सगळ्यांचं त्यांचं सगळ्यांचं पण व्यवस्थित झालं पाहिजे. तू जरी माझ्यासाठी म्हटलंस की मी तुझ्यासाठी फुकट काम करतो तरी माझी पण काहीतरी जबाबदारी आहे तुझ्याप्रती. तुला ते आउटपुट देणं किंवा तुला काहीतरी मिळणं. सो तुला करायचंय आपण करू काहीतरी करू. तू एवढा लांब आलास मी तुला अजिबात हे नाही करणार पण तू मेहनती पण वाटतोयस एवढा लांब प्रवास करून आलास नक्की काहीतरी करू. पण आता लग्नाचं पॉसिबल नाही होणार कारण खूप हे झालंय ते वाढलंय बऱ्यापैकी. सो त्यामुळे आपण नक्की काहीतरी करू. मी तुझा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेव. तो घेऊन ठेव सौरभ घेऊन ठेव कॉन्टॅक्ट नंबर आहे रे तर त्याच्यात आपण नक्की मी तुला स्वतःहून कॉन्टॅक्ट करेन. तुला मी बोलवून देईन आपण नक्की करू. तू व्हिडिओ वगैरे पण करतोस का? हा व्हिडिओची पण टीम आहे माझी. अच्छा टीम आहे तुझी. आई हॅलो बरं हो आता तिकडे त्या काकीला विचारलं. अच्छा. तर मी घरी आले आणि मला हे छान असं लेटर मिळालं ज्याच्यामध्ये माझ्यासाठी कोणीतरी ह्या सप्तपदीच्या कोणीतरी नाही म्हणजे प्रियाने ह्या सप्तपदीच्या सुपाऱ्या पाठवल्या होत्या आणि या सुपाऱ्या ऋतुजा प्राजक्ताने सगळी खरेदी ऑलरेडी केलेली होती. पण ह्या सुपाऱ्या घरी आल्यानंतर आता मी त्यांना सांगितलं की ज्या आपण घेतल्यात त्या कोणाला तरी गिफ्ट कर कारण एवढं हौशेने हे पाठवलं आहे तर आपण ह्या वापरूया असं तिला मी सांगितलं. तर आता होतं आहे असं ना की तुम्ही सगळे मला छान छान गिफ्ट पाठवताय पण आता ऑलमोस्ट आमची शॉपिंग झालेली आहे. पण आता हे कसं बसं मी तिने जे काही घेतलं होतं ते तिला सांगितलं ऋतुजाला की ते आपण दुसऱ्याला कोणाला तरी गिफ्ट करूया कारण माझ्या फ्रेंड्सची लग्नसुद्धा आहे त्यांना गिफ्ट करूया पण हिने एवढं पाठवलं आहे तर आपण हे वापरूया. आता तो आलेला मुलगा जो एवढा लांबून कोल्हापूरहून आला हे सांगण्यासाठी की मला तुमच्या लग्नात फोटोशूट करायचं आहे किंवा व्हिडिओज बनवायचे आहेत मला काही पैसे नका देऊ. मी तुमचं प्रेम समजू शकते पण काही गोष्टी ह्या खूप आधी डिसाईड झाल्या आहेत. खूप मोठी टीम आहे आणि ती सगळ्या गोष्टी हे करत आहेत त्यामुळे मला असं आत्ता इमिजिएटली असं काही करता येणार नाही. पण प्लीज कधीही तुम्हाला असं कळलं की मी आले तर एवढ्या लांबून ट्रॅव्हल करू नका एवढ्या लांबून असं येऊ नका. मला खूप भीती वाटते आणि लग्नाच्या दिवसांमध्ये स्पेशली आम्ही सगळीकडेच म्हणजे मुंबईतसुद्धा इथेसुद्धा जिथे कुठे आमचं लग्न आहे तिथे सिक्युरिटी आहे कारण आम्हाला आमचे काही छान मुमेंट्स आहेत हे आमच्या फॅमिलीसोबत स्पेंड करायचे आहेत. फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत घालवायचा आहे तो वेळ. त्यामुळे अशा वेळेला अचानक जर कोणी येत आहे तर त्यांना एंटरटेन करणं मला नाही जमणार आहे. त्यामुळे प्लीज वाईट वाटून घेऊ नका. तुमचं प्रेम मी समजू शकते पण तो वेळ हा मला माझ्या कुटुंबाला देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी रिक्वेस्ट करते की कोणीही त्या दिवसांमध्ये असं डायरेक्ट कुठेही येऊ नका. मुंबईतसुद्धा येऊ नका मुंबईतल्या इव्हेंटलासुद्धा येऊ नका आणि गावातल्यासुद्धा इव्हेंटला येऊ नका. आपण नंतर आरामात भेटू. म्हणजे मी नेहमी जेव्हा घरी असते तेव्हा खूप जणांना भेटते. इथे आता रिसॉर्ट असल्यामुळे आमचा ॲड्रेस काही असा लपलेला राहत नाही आहे. खूप जणं येतात खूप जणं भेटतात पण त्या दिवसांमध्ये मी खरंच रिक्वेस्ट करेन की थोडं आम्हाला आमचा फॅमिली टाईम स्पेंड करू द्या. मी
खरं तर लग्नात आम्ही खूप मोजकी लोकं बोलवली आहे, जी खूप जवळची आहेत. फॅमिलीज अँड फ्रेंड्स असे खूप कमी लोकांमध्येच सगळं लग्न करायचं असं ठरवलं आहे. आणि त्यामुळे कसं आहे की मी जेव्हा जेव्हा आता घरी येते मला कुटुंबाला वेळ देणं शक्य होत नाही, कारण भेटायलाच एवढी माणसं येत असतात. कारण रिसॉर्ट म्हटल्यानंतर आमचा ॲड्रेस काही आम्ही लपवू शकत नाही. आम्ही कुठच्या बिल्डिंगमध्ये राहत नाही. म्हणजे मी म्हणा किंवा DP दादा म्हणा, आमची घरं किंवा आमचा बिझनेसच असल्यामुळे आमच्याशी भेटायला लोक सहज येऊ शकतात. आणि त्यामुळे अशा वेळेला जेव्हा एखादं कार्य आहे घरात आणि ते सुद्धा लोकांना कळलं आहे, तर त्यावेळेला सगळ्या गोष्टी हँडल करणं आणि कुटुंबाला वेळ देणं ही प्रायोरिटी असणार आहे. आणि त्यामुळे प्लीज, कारण बरेच जणं माझ्या वडिलांना वगैरे असं सांगून गेलेत की आम्हाला लग्नाची डेट कळली की आम्ही डायरेक्ट येऊ वगैरे असं. त्यांना असं वाटतं की आई वडील तर फार साधे आहेत, आपल्याला कोण अडवणार आहे. तर असं होणार नाही आहे. यासाठी एक टीम आहे, जी टीम तेव्हा असणार आहे. कसं आहे ना, बिग बॉसच्या आधी आयुष्य खूप वेगळं होतं आणि बिग बॉस नंतर आयुष्य खरंच खूप वेगळं आहे. म्हणजे मला तेव्हा असं वाटत होतं की का लोक एवढं माझ्यावरती प्रेम करतील, पण ज्या पद्धतीने लोकांचा प्रेम आणि लोकांचा रिस्पॉन्स आहे माझ्या प्रत्येक गोष्टीवरती, म्हणजे मी एखादी गोष्ट प्रमोट केली तर तीसुद्धा लोक ज्या पद्धतीने त्या गोष्टीवरती विश्वास ठेवत आहेत, तर तो विश्वास ना मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि तो विश्वास मला जपायचा आहे कायम. आणि त्यामुळेच मी काही गोष्टींचा दिखावा नाही करत आहे. जशी आहे तशी गावात येते आहे, मस्त राहते आहे, हे करते आहे. पण बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत आयुष्यामध्ये. बऱ्याच गोष्टींचे रेस्ट्रिक्शन्स आले आहेत. बऱ्याच गोष्टी बोलण्यावरती रेस्ट्रिक्शन्स आले आहेत. बऱ्याच वागण्यावरती रेस्ट्रिक्शन्स आले. सो खूप काही आहे. आणि त्याच्यात आता हे लग्न आणि लग्नानंतर लगेच मला परत बिझनेस जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे. तर जे घरी काम चालू केलं आहे रिनोव्हेशनचं, त्या कामामध्ये बरंच काही गडबड हे ते होतं. त्यामुळे मला अचानक यावं लागलं, कारण खूप चुका होत होत्या आणि त्या चुकानंतर फोनवरती सॉल्व्ह करून होत नव्हतं. बाबांना व्हिडिओ कॉलवरती सांगता येत नव्हतं. मी सांगते ते बाबांना कळत नव्हतं. अशा सगळ्या गोष्टी होत होत्या, म्हणून मला यावं लागलं. आणि आता आल्यानंतर आता सगळ्या गोष्टी जे झाल्यात सॉर्ट, तर आता आम्ही 4 वाजता लगेच निघणार आहोत. आता प्रदीप झोपला आहे, सो प्रदीपच्या उठण्याची वाट बघतो. आणि प्रदीप जसा उठेल तसं आम्ही जेवू आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघू, कारण प्रदीप अजिबात झोपलेला नाही आहे. मी तरी गाडीत थोडा वेळ अशी डुलकी काढली होती, तर आता मी जाताना झोपा काढेन. आता मी सगळं आवरून घेते आहे. आणि माझे खूप लहानपणापासूनचं स्वप्न होतं की असं मी मस्त लग्न करावं आणि घर मस्त सजवावं, कारण असं आपण फिल्ममध्ये बघतो. म्हणजे माझ्या आत्यांची लग्न झाली तेव्हा फारशी परिस्थिती वगैरे नव्हती, त्यामुळे इथून हॉलवरती लग्न वगैरे असं होतं. तर आत्ता मला माझ्या लग्नात असं घर सजवायचं आहे आणि असं बऱ्याच गोष्टी करायच्या. ती माझी स्वप्न आहेत, तर ती माझी स्वप्न मी पूर्ण करते आहे. आणि बऱ्याच मुलांना सगळ्यांना सांगेन, कारण बरेच जण मला असाही मेसेज करत होते की तुझ्याकडनं अपेक्षित नाही आहे की एवढा खर्च का लग्नावरती करायचा. तर मी खूप कमी लग्नावरती खर्च करते. कुठेही टेन्शन घेऊन की अरे बापरे आता हे कसं होणार असं घेऊन काहीही लग्नावरती खर्च करत नाही आहे. व्यवस्थित सगळं बजेटमध्ये छान आनंदाने आम्ही हे लग्न करतो आहे. आणि आम्ही दोघंही आमच्या पालकांवरती काहीही असा बोजा टाकत नाही आहोत लग्नाचा की अरे बापरे त्यांनाही टेन्शन गेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाने असंच लग्न करावं असं मला वाटतं की आपल्या लग्नाचं टेन्शन आपल्या आईवडिलांना आलंच नाही पाहिजे. उलटं आम्ही असा विचार करतो की त्यांनी खूप छान एन्जॉय केलं पाहिजे असं आम्ही लग्न करतो आहे. आणि नक्कीच तुम्हालाही ते बघायला मिळेल. खूप कमी दिवस राहिले आहेत, पण मी काही आराम करत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ते वाटणार नाही की अरे लग्न असं. म्हणजे कदाचित उद्या परवाच्या व्लॉगमध्ये असं येईल की लग्नाचा व्लॉग चालू झाले आणि तुम्ही असं म्हणाल की एवढं लवकर चालू पण झाले व्लॉग. पण ते होतील आता लवकरच चालू आणि तुम्हाला सगळ्यांनाही ते नक्की आवडतील. दादा बाय बाबा. त्याचं बघा जरा फक्त म्हटल्यानंतर मग अडला का त्यांच्याकडे. पुढे जेवलाय ना. चला साहेब येते हा साहेब. हे उचलून घेणार आहात ना. मग हळद ठेवताला बाबा तू असं. ओके. प्रदीप वॉशिंग सेंटर. गाडी हे प्रेम आहे, गाडीवरती खूप प्रेम आहे, त्यामुळे तिची काळजी करणं हे तितकंच गरजेचं. स्वतःच्या गाडीची काळजी करतेस ना. मग मी कुठे नाही म्हटलं कर तिला पाणी इला. हा माझ्या वर मार वरून मागच्या साईडला पण नाही बिझनेस. आय होप पाणी पाठपर्यंत जातो. बघ आमची इकडे वरती कोपऱ्यावर टाक. किती वेळ लागणार.
साईडचं मार म्हणजे तुला ओलं मिळेल आणि या साईडचं हे होईल. इथल्या याच्यासाठी डोकं लागतं. मी नसते तर कसं होणार ते मला मी पण मारते ना एकच आहे. तिकडे ना सौरभ त्या डोरला ना जिथे मगाशीला तिकडे सफेद रुमाल आहे, एक रुमाल. ते आणि हॅलो कपडा एक आपला एक आहे. पण याने पाणीच जात नाहीये. हा पाणीच जात नाहीये. शी आहे बघ. काय शी काय ग? पाणी नाही जात आहे आणि चिखल खूप आहे. काय जात नाही? पाणी शोषलंच जात नाही ह्याच्यात. शोषलं जात नाही. नाही. मग राहून दे सोड. मी त्यातलं त्यात ट्राय केलं. बस रे बस. पुस. कुणाचं जॅकेट नाही. माणसं वाटली तेव्हा भारी बोल होता तो मुलगा. फॉलो मी. झोप झाली ना तुझी व्यवस्थित चालवशील ना? झालीये मस्त छानपैकी. आणि 4 तास झोपून आता आम्ही निघालो आहोत मुंबईला परतीच्या प्रवासाला. सकाळी आलोय आता संध्याकाळी पुन्हा चाललोय धावती भेट देऊन. तूच हे करू शकतो. काकींच्या हातचं पोटभर जेवलंय मस्त छान चमचमीत. पण आमचं जेवून जिरलंय आणि तू आता जेवलायस त्याच्यामुळे आम्हाला भूक लागलीये. तर आपण कुडाला काहीतरी असं सटरपटर घेऊया. जास्तीत जास्त रवा केक घेऊया. काय रवा केक अय्यंगार बेकरी तिथे बाजूलाच आहे. तू कुडाळला घेऊन गेल्यावर खालच्याला नाही थांबवणार? खालचा कुडाळला थोडी येड्या. ओरसला ग येताना म्हणजे कुडाळला म्हणजे येताना ओरस देवा एका पाव आणि एका एक पोरगी दाव. देव तुका पावतलो तुका पोर गावतला. देवाची वेस आधी कासार टाका. म्हणजे मामाच्या गावाची. सेम माझ्या घरातले पण इकडे येऊन जातात. पावता मग कोंबो देवचो लागता माहितीये माका. लहानपणापासून आम्ही एसटी मध्ये येताना तेच मामा वगैरे असे पैसे टाकायचे. म्हटलं काय ते देवाची जागा आहे. ते वेशीवरचे देव. काय जातो रे तुझं यंदा मग कोंबो काप काय तो. होय होय होय. तर माझा मित्रच माझ्या बाबांचे आता लग्नासाठीचे आउटफिट वगैरे स्टिच करतोय. तर त्याच्याच कामाक्षी क्लॉथ स्टोअर हे जे कुडाळमध्ये आहे तिथे मी गेले होते आणि तिथे मला साड्या खूप आवडल्या. तर मी 2 साड्या खरेदी करायला म्हणून घेतल्या पण त्याने मला त्या फुकट दिल्या. आता त्याच्यासाठी मी काय बोलू शकत नाही. त्याने माझ्याकडनं पैसे नाही घेतले पण मला खरंच कलेक्शन खूप आवडलं आणि खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे. आणि मी त्या साड्या लग्नात नक्कीच नेसणार आहे. खुश एकदम. स्कॅन करू दी मामी स्कॅन करू. अशा प्रकारे कुडाळमध्ये शॉपिंग करून आम्ही निघालो मुंबईला जायला. आणि आम्ही मध्ये ब्रेक घेतला होता माणगावला थोडाफार. आणि म्हणजे माणगाव 47 किलोमीटर होतं. पोलादपूरच्या आसपास आम्ही हा ब्रेक घेतला होता. शेकोटी दिसली तर शेकोटीजवळ बसलो होतो. आणि असा रात्रभर प्रवास करून आम्ही जवळपास 4:30 वाजता मी घरी पोहोचले सकाळी. प्रकारे आम्ही चाललो आमच्या घरी. मी माझ्या घरी चाललो. अंकिता चालली आपापल्या घरी. आमची धावती भेट आणि धावती फेरी आणि धावती तू एवढं फ्रेश कसा असतोस गाडी चालवताना ते मला सांग. आनंद असतो. प्रवास करणं हे माझं प्रेम आहे. त्यामुळे तो पाठचा बघतो गार झालाय. तुझं तोंड दाखव. तुझं तोंड दाखव. नको बाबा शी खूपच घाण आहे. चला बाय प्रदीप. मॅकबुक तिकडे ठेव स्टुडिओला ठेव ऑफिसला ठेव. काय राहिलंय? तुझी बॅग आहे ना फक्त बाकी काय नाही. बाकी काय नाही. ते पण तिला देऊन टाक. तिकडेच ठेव. बाय गुड नाईट प्रदीप. व्यवस्थित जा. आणि अशा प्रकारे आमची ट्रिप संपली आहे. आम्ही पोहोचलो आणि आता मी पोहोचले घरी. खूप थकले मी. आता मला खरंच आरामाची गरज आहे. खूप आरामाची गरज आहे. आणि आता मी होपफुली आराम करेन. आराम नाहीच आहे. सकाळी जेवणाला जायचं आहे. Anyways, good night guys. I'll see you in the next vlog.